काय घडलेलं आहे त्याची आपल्याला सगळ्यात चांगली प्रकारे माहिती पाहिजे. व्हेरी गुड सहमत आहे. अजून कोणी काही ऍड करेल? आपण काय काय विषय कुठल्या बाबतीत? हा ये ना इकडे, माईक इकडेच आहे, तुम्हा लोकांचा माईक. सर आपल्याला म्हणजे धरतीच्या बाबत माहिती पडेल का? जिओग्राफीची माहिती पाहिजे. हा बिलकुल, जिओग्राफी माहीत पाहिजे, चालू घडामोडी माहीत पाहिजे. तू दुसरं काही शोधून काढणार? आपल्याला न्यूज बद्दल माहिती पाहिजे, इंटरनॅशनल अफेअर्स, नॅशनल अफेअर्स त्याबद्दल. बरं, मग आपलं आता हे सगळं झालं. वेलकम वेलकम वेलकम. तुम्ही लोक जेवढे जास्त बोला आणि तुम्ही पाहिलं का, माझं एक ऑब्झर्वेशन आहे, जे 7वी 8वी 9वीतले आहे ते इकडे येऊन बोलतायत, जे 10वी 12वी झाले ते आपल्याच खुर्चीला चिकटलेले आहे. फेविकॉल का मजबूत जोड नाही तुटेगा. माझं लक्ष आहे तुमच्याकडे. कोणत्याही विषयाच्या डीप आपले दिल्ली आहे ना, दिल्लीचं हे का काय सांगशील? आपल्या आजूबाजूच्या पर्यावरण तेवढ्या थोडी असणार आहे, 100 पाहिजे. सगळ्या पोरांना म्हणत आहे ते. हिस्ट्रीबद्दल माहिती असायला पाहिजे. गाडी आहे एकंदरीत मित्रांनो, इकडे यायचं असं जागेवर बसून. आपला तुषार आहे. पॅटर्न माहिती असला पाहिजे. पेपर पॅटर्न माहिती असलं पाहिजे. याच्यात कशा पद्धतीनं प्रश्न विचारतात. कोणी मॉडल आन्सर बोलेल का? आन्सर रायटिंग प्रॅक्टिस कोणी बोलेल का? इंटरव्ह्यूच्या स्किल बाबत कोणी बोलेल का? बोला बोला. सगळ्यात महत्त्वाचं आपला माइंडसेट स्ट्रॉंग पाहिजे. व्हेरी गुड. काय बनवायच्यासाठी आता इथं आपण बोलणार. लॉजिकल रिझनिंग व इंटरव्ह्यूसाठी एक कॉन्फिडन्स असला पाहिजे. किती हुशार आहे तू. एकदा जोरदार टाळ्या. स्पीच आणि ऑब्झर्वेशनची स्किल पाहिजे. वा वा, शाबास शाबास. पल्लवी काय म्हणते पाहूया. टाचणी आणायचं आहे बाहेर. आणि आपल्याला करायला व्हेरी गुड. आपली रायटिंग स्किल स्ट्रॉंग असली पाहिजे. व्हेरी गुड. बहुत बढिया. चला, आपल्याला आता बऱ्यापैकी कळलेलं आहे की आपल्याला नियोजन करायचं म्हणजे काय, ढोबळमानाने आपल्याला समजलेलं आहे, सिलेबस हवा वगैरे वगैरे वगैरे. एखादी छानशी गोष्ट सांगू का मी तुम्हाला? गोष्टी ऐकायला आवडतात. इकडं बघा, आतापर्यंतच्या या बोलण्यातून सुटलेला एक मुद्दा आहे, तो समजावून सांगण्यासाठी मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. गोष्टी ऐकायला मला खूप आवडते. मला तुमचं माहित नाही आवडतंय. मला ऍक्टिव्हिटी करायला आवडते. जसं मगाशी आपण केली ना, लक्षण ओझल होणे पाहिजे, हे जे पाठीवर लिहा म्हटलं, ही पण ऍक्टिव्हिटी आहे, हे शेवटी आपण करणार आहे. तसं आपण आता एक गोष्ट ऐकूया की हे सांगण्यातून सुटलेली एक गोष्ट आहे की ती अतिशय महत्वाची आहे. बघा, सकाळची वेळ आहे, साधारणतः सकाळचे 4 वाजलेले. सूर्य अजून उगवायचा आहे, अंधार आहे. एक खेडेगाव आहे. नजरेपुढं असं चित्र आणा. याला म्हणतात व्हिज्युअलायझेशन. ज्यांचं व्हिज्युअलायझेशन चांगलं ते स्पर्धा परीक्षेत अधिक चांगले यशस्वी होतील. स्पर्धा परीक्षा हा केवळ पुस्तक वाचण्याचा खेळ नाही. स्पर्धा परीक्षेकरिता पर्सनॅलिटी आपली लागते. ते गुण आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आपल्याला उतरवावे लागतात. जर आपली पर्सनॅलिटी स्पर्धा परीक्षेला साजेशी बनली असेल तर आपण यशस्वी होतो. अभ्यास एक महत्वाचाच आहे, पण केवळ अभ्यास केला म्हणजे यशस्वी होऊ असं नाही. दरवर्षी तुम्ही गोष्टी ऐकत असाल काय, तर प्लॅटफॉर्मवर अभ्यास करणारा मुलगा आयएएस झाला. ऐकता असं कुठल्या तरी मागच्या वर्षी तो एक धनगर वाड्यावरचा मुलगा झाला होता. त्याने माझं नाव पण घेतलं होतं त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये. नाव आठवा त्याचं, हा वीरदेव. बरोबर आहे. तर त्यानं माझ्या पुस्तकासाठी माझं नाव घेतलं होतं. असं तो धनगर वाड्यावर राहिलेला साधा मुलगा. अशी मुलं यशस्वी होतात. भांडे घासणाऱ्या मुली, आईचा मुलगा यशस्वी झाला असं तुम्ही कधी ऐकलं असेल. शेतकऱ्याचा मुलगा, कष्टकऱ्याचा मुलगा, ज्यांच्याकडे काही नाही, वडील गवंडी, असा मुलगा यशस्वी झाला. असं का घडतं? आणि दुसरीकडे ते मुलं आहेत की ज्यांना एसीत लावून दिलेलं आहे वडिलांनी, ज्यांना बंदोबस्त एक असा टेबल आहे त्याच्यावर बसून अभ्यास आहे, तो यशस्वी होत नाही. आणि या धनगर वाड्यावरचा मुलगा यशस्वी होतो. भांडे घासणाऱ्या आईचा मुलगा यशस्वी होतो. कष्टकऱ्याचा मुलगा यशस्वी होतो. आयएएस होतो, IPS होतो, डेप्युटी कलेक्टर होतो, तहसीलदार होतो. कुठं तरी एक डिस्टिंग्विशिंग लाईन आहे. केवळ पुस्तकांमध्ये, अभ्यासामध्ये याचं उत्तर नाही. ही यशस्वीता तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये अशी ठासून भरावी लागते. त्याकरिताचे काही गुण आपण समजून घेऊया. कळायला लागला तुम्ही काय कुठल्या डायरेक्शनला चाललो? बरोबर.
स्पर्धा परीक्षेला आवश्यक अशी पर्सनॅलिटी आपल्याला निर्माण करावी लागेल. मग आता काय काय गुण असू शकतात आपल्या अंगी, काय काय गुण असले पाहिजे. मी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली होती, तिला मध्ये थांबवलं. तेवढी एक गोष्ट सांगतो आणि इतर गुण मी तुमच्याकडनं काढून घेतो. तुम्ही मला सांगायचं की हे गुण आपल्या अंगी लागतील. बरोबर. मी ना इकडच्या कोपरेवाल्यांकडे अन्याय केला वाटतं, ते बिलकुल असं हा झोपला 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 तो. आता इकडच्यांना जागा आहे आपण. हा काय गोष्ट सांगितली होती मी. खेडे गाव आहे, सकाळचे 4 वाजलेले आहे, अंधार आहे, बरोबर, सूर्य अजून उगवला नाही आहे. त्या गावामध्ये एक मासेमारी करणारा माणूस राहतो. काय करणारा. त्यानं त्याच्या खांद्यावर जाळं टाकलेलं आहे. काय टाकलं. आणि तो त्याच्या गावचे जी नदी आहे त्याच्या घरापासून साधारणतः 1 किलोमीटर दूर अशा नदीवर मासेमारी करायला निघालेला आहे. या नदीमध्ये एक अतिशय खोल असा डोहो आहे. अथांग आहे. किती खोल आहे माहीत नाही. काय काय गोष्टी आपण पाहिल्या. गाव आहे, सकाळी 4ची वेळ आहे, मासेमारी करणारा माणूस निघालाय, खांद्यावर जाळं टाकून निघालेला आहे, नदीकडे निघालेला आहे. नदीमध्ये डोहो आहे. डोहो कसा आहे. खूप खोल आहे. बरोबर. तुला मी संधी दिला. आता आपण आपल्या गोष्टीला लिंक तोडून दिला आपली असं. आणि अंधार आहे. मग आता तो दररोजचा त्याचा रस्ता अंधारात निघाला तो, तर त्याच्या पायाला नसं काहीतरी असं पंचे वगैरे सारखं दगडासारखं असं काहीतरी पिशवी अशी लागली. कशाला लागली. कशाला लागली. पायाला लागली. बरोबर आहे. आता त्याच्या पायाला ही पिशवी लागली. त्यानं ती उचलली. पिशवी म्हणजे काय मळकटल्या कापडासारखी ती पिशवी होती. त्यानं ही पिशवी उचलली. तो त्या नदीच्या डोहावर गेला, डोहाच्या काठावर बसला. अजून सूर्य उगवला का. अंधार आहे. त्याला थैलीत काय दिसू शकतं का. मग आता तळ्याच्या काठी बसला, डोहाच्या काठी बसला की माणसाची टेंडन्सी आहे खडा धरतो, पाण्यामध्ये फेकतो. त्याने त्या हातात जे काही खडे लागले होते त्या पिशवीतले खडा उचलला, पाण्यामध्ये टाकला, दुसरा टाकला. असे साधारणतः 25-30 जाडे एवढाले खडे होते, त्याने टाकले. एक शेवटचा खडा जेव्हा उरला होता तेव्हा सूर्याचा पहिला किरण आला आणि तो खडा अचानक चमकला. आणि त्याला असं दिसलं की हा खडा नाहीये, हा तर हिरा आहे. काय दिसलं त्याला. त्याला खूप दुःख झालं, पण त्याच्याकडे एक शेवटचा मात्र उरला होता. 25 जर हिरे असतील तर त्याचे 24 त्या पाण्यामध्ये फेकून झाले होते. आता या गोष्टीशी तुलना आपल्याला आपल्या आयुष्यासोबत करायची आहे. असं काय आहे की जे आपण व्यर्थ घालवतो दररोजच्या आयुष्यात. वेळ. तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या. मग मगाशी सांगायचा राहून गेलेला गुण कोणता आहे. टाइम मॅनेजमेंट. स्पर्धा परीक्षेत जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला टाइम मॅनेजमेंट करावं लागेल. मग मगाचा तो मुद्दा मामू टेन्शन लेणे का नाही, हे एक दुसऱ्याशी कोरिलेट आहे, एक दुसऱ्याला जोडलेलं आहे. एवढा जाडा पुस्तक आहे, इतके सारे घटक आहे. सिंधू संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे, गुप्त साम्राज्याचा अभ्यास करायचा आहे, वाकाटकांचाही करायचा आहे, इंग्रज भारतामध्ये आले, मराठ्यांचा इतिहास, स्वातंत्र्यपूर्व इतिहास, स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास, मग आपली जिओग्राफी आहे त्याच्यामधला इतिहास, जिओलॉजीतलेही काहीतरी टॉपिक आलेले असतील, झोपडपट्ट्यांचे प्रश्न आलेले असतील, सामाजिक प्रश्नांमध्ये इंटरनॅशनल अफेअर आलेले असतील, युक्रेन आणि रशिया वॉरबद्दल विचारलं जाईल, हॉर्मुझच्या खाडीबद्दल विचारलं जाईल. बरोबर आहे. मग भारताचा अर्जुन टँक आहे तसा इस्रायलचा कोणता आहे, रशियाचा कोणता आहे, वगैरे वगैरे असे प्रश्न आपल्यापर्यंत येतील. तेही असे एक खरं आहे परंतु 2 खरं नाही, एक खरं आहे परंतु 2 खरं आहे, परंतु 2 त्याचं कारण नाही. पहिला कंपनीचा पॅटर्न अभ्यास नाही. असेच उत्तर. या सगळ्याची तयारी, एवढा जर अभ्यास आहे तर पहिले टाइम मॅनेजमेंट करावं लागेल ना आपल्याला, अन्यथा आपल्या डोक्यावर ताण येईल. आता मी हा टाइम मॅनेजमेंट तुम्हाला सांगितला होता, याच्या पुढं जाऊन आता पण ते गुण उरलेले आहे. आता इकडे आता काय काय म्हणजे घटक आता पुढचे घेऊया आपण. स्पर्धा